नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, येत्या 5वी नवोदयमधील स्वाध्याय क्रमांक 4.1 आपण पाहिला होता. आज गणितातील 4.2चा अभ्यास करणार आहे. तर मित्रांनो, आता जास्त वेळ आपण न घालवता गणिताची प्रॅक्टिस भरपूर करायची आहे. आपल्याला गणितावरच मेरिट ठरलं जातं. गणितामध्ये 5 प्रश्न खूप अवघड येतात आणि प्रॅक्टिस केली तर तुम्हाला गणित खूप सोपं वाटणार आहे. त्यामुळे तुम्हाला गणिताचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. तर चला सुरुवात करूया आपण स्वाध्याय क्रमांक 4 सोडवायला. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, त्या अगोदर तुम्हाला या अगोदरचे 1 पॉईंटपासून 4.1 पर्यंतचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ते जाऊन तुम्ही नक्की पहा. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करत जावा. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? बघा मित्रांनो, पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती हा प्रश्न विचारलेला आहे. प्रथम काय लिहिलेलं आहे बघा, 0.0003. 2 नंबरचा पर्याय आहे 0.003. 3 नंबरचा पर्याय आहे 0.03 आणि 4 नंबरचा पर्याय आहे 0.3. तर मित्रांनो, असे सोपे गणित आपल्याला लवकरात लवकर यायला पाहिजे. एका सेकंदात उत्तर समजतं, कारण की जे पॉईंट कमी असतील, जिचे शून्य कमी आहेत आणि पॉईंट कमी असतात ते उत्तर आपलं मोठी संख्या असते आणि जास्त शून्य असतील तर ती संख्या लहान संख्या असते मित्रांनो. त्यामुळे वेळ न वाया घालवता पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. त्यानंतरचा दुसरा प्रश्न घेऊया. पुढीलपैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत? बघा मित्रांनो, पुढीलपैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत? आता उतरत्या क्रमाने कसं शोधायचं? आता उतरत्या क्रमाने शोधण्यासाठी आपल्याला उतरता क्रम आणि चढता क्रम माहिती असणे खूप गरजेचं आहे. आणि चढता क्रम आणि उतरता क्रम खूप सोपा आहे. त्यामुळे तुम्हाला हे सुद्धा गणित खूप लगेच समजणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीनं गणित आहे. तर बघा, 12.075, 12.750, 12.750. तर मित्रांनो, हा काय करायचं आपल्याला? चढता क्रम आहे का उतरता क्रम? आपण पर्यायानुसार जाऊया, कारण की वेळ न वाया घालवता आपल्याला काही ट्रिक्स, जे गणित अवघड आहे ते तुम्हाला समजावून दिले जातील. जे सोपे आहेत ते तुम्हाला ट्रिकनुसार किंवा उत्तर कसं काढायचं हे समजते. बघा, 12.075, 12.750, 705, 12.750. तर मित्रांनो, हा कोणता क्रम दिसतो रे? चढता क्रम दिसतो आहे. त्यामुळे ए नंबरचा पर्याय आपला काही येणार नाही, कारण की ए नंबरच्या पर्याय आपल्याला उत्तर काय विचारले? उतरत्या क्रमाने विचारलेला आहे. त्यामुळे ए नंबरचा पर्याय आपण काय करायचे? कट करायचे. त्यानंतरचा दुसरा पर्याय बघा, 12.750, 12.705, 12.075. तर मित्रांनो, 750च्या पेक्षा 705 कमी असतं, 705 पेक्षा 75 कमी असतं. तर हा काय झाला रे मित्रांनो? उतरता क्रम झाला. त्यामुळे 2 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे. आता दुसरं गणित, दुसरे पर्याय बघण्याची सुद्धा गरज नाही, तरीसुद्धा आपण एकदा दुसरे पर्यायसुद्धा व्यवस्थित बघायचे आहेत. तर चला, सी नंबरचा पर्याय बघा, 12.750, 12.075, 12.705. तर मित्रांनो, प्रथम मोठी संख्या दिलेली आहे, नंतर छोटी संख्या दिली आहे आणि लास्टला मध्यम संख्या दिलेली आहे. या ठिकाणी जर 12.705 असतं तर ही संख्या बरोबर आली असती. त्यामुळे सी नंबरचा सुद्धा पर्याय काय येणार आहे? बरोबर येणार नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. पुढचा पर्याय आहे 12.075, 12.750 आणि 12.705. तर मित्रांनो, प्रथम मोठी लहान संख्या, परत मोठी, परत मिडियम संख्या दिलेली आहे. त्यामुळे हा सुद्धा पर्याय काय येणार नाही? बरोबर येणार नाही. म्हणजे आपला उत्तर क्रमांक काय असणार आहे? बी नंबरचा उत्तर क्रमांक असणार आहे. चढत्या क्रमाने दिलेल्या संख्या असणार आहेत. तर चला बघूया आता तिसरा प्रश्न. मित्रांनो, सोपे प्रश्न आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. जर 278.10 भागिले 13.5 बरोबर 20.6. तर बघा मित्रांनो, 278.10 भागिले 13.5, त्यानंतर काय सांगितलं आहे? बरोबर 20.6. तर 27,810 भागिले 1.35 किती? तर मित्रांनो, आपल्याला ह्याचा भागाकार करायचा आहे. चला करूया भागाकार. आता पॉईंटमधला भागाकार थोडंसं तुम्हाला डिफरंट वाटतं, परंतु खूप सोपा असतो जर समजला तर. चला, 27,810 भागिले 1.35 लिहून घेते मी. 27,810 भागिले 1.35. बघा आता
27,810 भागिले 1.35 सांगितलेलं आहे. तर आपल्याला हा पॉईंट घालवण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, इथे शून्य द्यावे लागतील. हा पॉईंट घालवण्यासाठी किंवा तुम्ही 10ने गुणू शकता. हा पॉईंट घालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथे 2 शून्य देऊया आणि त्यानंतर आपल्याला पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि परत भागाकार करायचा आहे. तर बघा 27,810 2 शून्य दिले आणि हा पॉईंट आपण घालवलेला आहे. इथे गुणाकार केले तरी चालतो मित्रांनो किंवा पॉईंट घालवला तरी चालतो. खालचा पॉईंट इथे वरती दिला तरी चालतो. 1.35. आता 1.35चा भागाकार आपल्याला अवघड जातो. त्यानंतर आपण काय करूया, 5ने भाग घालूया. 5ने भाग घालवला तर मित्रांनो काय येतं, 5 दोन्ही 10 आणि 5 7 35, बरोबर की नाही. परत काय येते, 5 5 25 राहिले 2, 5 5 25 राहिले 3, 5 अंक 30, 5 अंक 30 5 अंक 30 आणि किती राहिले मग मित्रांनो, 5 5 25 2 राहिले, 5 5 25 30 1 राहिले, 5 दोन्ही 10 आणि दुसरे 2 शून्य. तर काय आलं मित्रांनो बघा. आता पुढचं घेऊया. आता हा भागाकार आपल्याला एवढा मोठा भागाकार येत नसल्यामुळे परत सुद्धा आपण काय करूया, भागाकार करूया. आता बघा त्यानंतर याला सुद्धा 27ने भाग घालवायचा आहे. आता आपलं उत्तर अजून आलेलं नाही बघा 27. आता 27चा पाढा जर पाठ नसेल तर तुम्ही कोणत्याही लहान संख्येने सुद्धा भाग घालवू शकता. आता मी इथे त्याला 9ने भाग घालवते. 9 त्रिक 27, 9 सक्क 54 राहिले 1, 9 एके 9 राहिले 7, 9 8 72 आणि राहिलेले 2 शून्य. बघा अजूनही आपलं गणित पूर्ण झालेलं नाही. त्यानंतर घेऊया 31,800 भागिले 3. आता 3ने भाग घालवायचा आहे मित्रांनो. 3 एके 3, 3 दोन्ही 6 राहिले 1, 1ला भाग जात नसल्यामुळे शून्याचा भाग घालवला. त्यानंतर 3 संक 18 आणि उरलेले 2. तर उत्तर मित्रांनो काय आलं आपले 20,600 हे आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो. तर बघा 20,600 खूप मोठी संख्या असल्यामुळे आपल्याला लहान लहान संख्येतून आपण भाग घालवला, खूप सोप्या पद्धतीने भाग घालवला, त्यामुळे आपल्याला लवकर उत्तर समजलं. जर तुम्ही 135चा टेबल जर तयार केला आणि लिहित गेला तरीसुद्धा तुम्हाला लवकरच उत्तर काढता येईल. परंतु जेवढा वेळ जे आपल्याला गोष्टी माहिती असतात त्या गोष्टीने जर आपण त्या गोष्टीपासून जर सुरुवात केली तर लवकरात लवकर समजतं. तर बघा आपलं 20,600 हे उत्तर आलेलं आहे. आता बघूया पर्यायामध्ये हे उत्तर आहे का. बघा 20,600 2 नंबरच्या पर्यायामध्ये उत्तर आहे, त्यामुळे आपला 2 नंबरचा पर्याय काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरचं बघा पुढचा प्रश्न आहे 4.239ला 0.9ने भागाकार दिल्यावर हाती काय येते. आता बघा हाती काय येते म्हणजे उत्तर काय येते. तर आता चला लिहून घेऊया 4.239. बघा 4.239 भागिले 0.9. तर मित्रांनो मग असे सांगितल्याप्रमाणे आपल्याला शून्य जर घालवायचं असेल तर आपण काय करतो, वरती शून्य देतो किंवा पॉईंट घालवायचं असेल तर शून्यवरती घेतो. आपल्याला पॉईंट समान करून घ्यायचं आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 10ने गुणाकार करावा लागेल. बघा आता 4.239 भागिले 0.9. आता इथे पण 10ने गुणाकार करायचा आहे आणि इथे पण सुद्धा 10ने गुणाकार करायचा आहे. इथे सुद्धा 10ने गुणाकार करायचा आहे. तर आपल्याला हे झाल्यानंतर आपण 10ला 10 काढून टाकायचं आहे आणि पॉईंटसुद्धा घालून टाकायचं आहे. तर आपलं काय उत्तर येणार आहे, हा पॉईंट इथे येणार आहे, हा पॉईंट इथला गेल्यानंतर 42च्या पुढे पॉईंट येणार आहे. 42.39 भागिले 9. आता 9ने भाग घालवायचा आहे मित्रांनो. 9 एके 9, 9 चौक 36 राहिले किती 6, 9 7 63 आणि 9 एके 9. परंतु आपला पॉईंट कुठे घेतला, 4 झाल्यानंतर 9 चौक 36 झाल्यानंतर इथे पॉईंट यायला हवा होता, म्हणजे किती झालं 4.71 हे आपलं काय झालं उत्तर असणार आहे. तर बघा असं करण्याऐवजी आपण सोपीसुद्धा ट्रिक वापरू शकतो मित्रांनो, जर गणित सर्व सारखे असतील तर. आता आपलं 4.71 उत्तर आलेलं आहे का बघूया. प्रथम 4.71 उत्तर 2 नंबरच्या पर्यायामध्ये आल्यामुळे 2 नंबरचा पर्याय काय असणार आहे मित्रांनो, आपला बरोबर असणार आहे. परंतु
4.71, इथं 0.471, इथं 4.71, 47.71 आणि 471. सर्व ठिकाणी संख्या समान दिलेल्या आहेत, फक्त पॉईंटची अदलाबदल केलेली आहे. तर अशा वेळेस उत्तर काढताना काय करायचं आहे मित्रांनो, आता काय करायचं आहे आपल्याला 4.239 म्हणजे आता हे पॉईंट कसे दिलेत रे बघा. इथली संख्या मोजायची आपल्याला 1 2 3, इथली संख्या मोजायची आपल्याला 1 2 3. आता मी लिहून दाखवते तुम्हाला म्हणजे समजेल तुम्हाला. बघा आता याच गणिताखाली लिहून दाखवते काय आहे 4.239 भागिले 0.9. आता याला 10ने गुणणे किंवा पॉईंट सारखा करून घेणे, परत भागाकार करणे यामध्ये जर वेळ घालवायचा नसेल, जर संख्या सर्व पर्यायामधील संख्या जर समान असतील तर साध्या आणि सोप्या पद्धत तर आपण कशा प्रकारे ट्रिकनुसार हे गणित सोडवू शकतो हे बघूया. आता बघा 4.239 आणि 0.9 परंतु इथे बघा 9 3 2 9 3 2 किती अंक झाले 1 2 3 बरोबर की नाही. आणि इथे किती झाले 9, एकच अंक झाला म्हणजे इथं काय घ्यायचं 3 घ्यायचं आणि इथे काय घ्यायचा 1 घ्यायचा. परंतु हा 1 आहे ना 3 मधून 1 वजा करायचा, 3 मधून 1 काय करायचं आहे वजा करायचं आहे. उत्तर आलं आपलं 2. मग आता काय करायचं आहे मित्रांनो, हे उत्तर नाही आपलं, या 3.1 मधनं 3 मधून 1 घातल्यानंतर 2 येतं, परंतु हे उत्तर नाही, उत्तर आपलं वेगळंच आहे. परंतु आपल्याला जर पर्याय सेम असतील, फक्त पॉईंटची अदलाबदल केलेली असेल तर हा पर्याय लागू, ही ट्रिक्स लागू पडते. आता 3.1 मधनं 3 मधून 1 गेलं 2 राहिले. आता आपल्याला 4.71 हे तर उत्तर येते, परंतु आपल्याला उत्तर जर माहीत नसेल तर आणि सर्व पर्याय सारखे असतील, आता हे उत्तर काढल्यानंतर 4.71 येतं. परंतु आपलं हे 2 आहे ना कुठं वापर करायचं मी सांगते तुम्हाला. बघा 2 आपल्याकडं आहे, आता कुठे सर्व समान आहेत की नाही 471 471 471 471 फक्त पॉईंटच्या आदला बदल. परंतु 2 हे का वापरायचं आणि कुठे वापरायचं. आता 2 आले आपलं काय करायचं, 2 आल्यानंतर 2 संख्या देऊन लिहून पॉईंट लिहायचा आहे, 2 संख्या बाजूला करून पॉईंट लिहायचा आहे मित्रांनो. तर बघा 1 2 3 इथे पॉईंट आहे म्हणजे हे उत्तर येणार नाही. 1 2 इथे पॉईंट आहे म्हणजे आपला 2 नंबरचा पर्याय बरोबर येणार आहे. 1 इथे एकच आहे, 1 नंतर पॉईंट आहे म्हणजे हा सुद्धा पर्याय येणार नाही. आणि इथे तर पॉईंटच नाही म्हणजे हा सुद्धा पर्याय येणार नाही. म्हणजे उत्तर क्रमांक आपलं काय येणार आहे 4.71 हे उत्तर क्रमांक येणार आहे. ही ट्रिक्स आहे मित्रांनो, ही ट्रिक्स तुम्हाला लागू पडते. तर लक्षात ठेवा ही ट्रिक्स कशी काढली, जर सर्व पर्याय जर सारखे असतील तर हे ट्रिक्सचा वापर करायचा आहे आपल्याला. त्यामुळे असं कोणत्याही वेळी ह्या ट्रिक्सचा वापर करायचा नाही आहे. नाही तर असे पर्याय जर समान नसतील तर भागाकार करूनच उत्तर काढायचं आहे. त्यानंतरचं पुढचं गणित घेऊया. 0.8 आणि 0.04 यांचा गुणाकार किती. बघा आता मित्रांनो 0.8 आणि 0.04चा गुणाकार करायचा आपल्याला. तर चला करूया गुणाकार. आता बघा मी लिहून घेतले अगोदर, तरीसुद्धा 0.8 गुणुले 0.04. आता मित्रांनो गुणाकार करताना 8 चौक 32, प्रथमच 32 येत आहे आणि त्यानंतर शून्याला 0 द्यायचं आहे आणि पॉईंट कुठं द्यायचं मित्रांनो 1 2 3 0 असल्यामुळे 3 पॉईंट इथं द्यायचं आहे म्हणजे 0.032 हे आपले काय असणार आहे उत्तर असणार आहे मित्रांनो. तर पर्यायामध्ये आपल्याला बघायचं आहे 0.032 हे उत्तर आहे का, 0.032 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे मित्रांनो. त्यामुळे आता पुढचं घेऊया. 2 संख्येचा गुणाकार 3.92 आहे. बघा 2 संख्येचा गुणाकार किती आहे 3.92 आहे. त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, तर त्यातील मोठी संख्या कोणती. आता असा प्रश्न आल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला पूर्णपणे गणित करावं लागेल. आता बघूया पूर्णपणे गणित घेताना काय सांगितलं आहे. एक संख्या आपण काय करू, एक संख्या आपल्याला संख्या काढायची, त्यामुळे आपण एक संख्या काय करू x मानू. दुसरी संख्या काय येणार मग दुप्पट आहे, दुसरी संख्या दुप्पट असल्यामुळे काय येईल रे, दुसरी संख्या दुप्पट असल्यामुळे काय येणार आहे 2x येणार आहे. बरोबर का, 2x येणार आहे. दुसरी संख्या दुप्पट असल्यामुळे 2x येणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही संख्येचा काय केलेलं आहे गुणाकार सांगितला आहे 3.92. 2 संख्येचा गुणाकार काय सांगितला आहे 3.92 सांगितलं आहे.
म्हणजे काय करावं लागेल आपल्याला x गुणुले 2x बरोबर, म्हणजे ह्या दोन्ही संख्येचा गुणाकार केला आपण किती येतोय 3.92 येतोय. किती येतोय 3.92 येतोय. आता 3.92 हा दोन्ही संख्येचा गुणाकार झाला. आपल्याला काय काढायला सांगितलंय मग एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती विचारली. मोठी संख्या कोणती विचारली. x ही लहान संख्या झाली, तिच्या दुप्पट असणारी दुसरी संख्या 2x झाली. ही 2x ही मोठी संख्या आपल्याला काढायचे काय आहे दुसरी संख्या काढायची. आता आपण प्रथम x काढतोय म्हणजे पहिली संख्या काढतोय आणि आपल्याला काढायला काय सांगितलंय दुसरी संख्या काढायला सांगितली. आता बघा x आणि x किती झाले रे 2x वर्ग बरोबर 3.92. बघा मित्रांनो व्यवस्थित समजतंय का 2x बरोबर 3.92 आलं बरोबर ना. आता x वर्ग आपल्याला काढावा लागेल. x वर्ग बरोबर 3.92 भागिले काय रे इकडले 2 काय होणार आहे इथे येणार आहे बरोबर का. इकडले 2 काय होणार आहे इकडे येणार आहे. आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे त्यामुळे इकडलं 2 आहे ती या बाजूला येणार आहे. आता आपण भागाकार करूया. बे के बे पॉईंट आला उरले 1 बेस क 18. आता उरलं 1 आपल्याला बघायचं आहे 92 आहे 18 राहिलं 1 आणि बेस क 12. तर आपलं उत्तर काय आलं रे 1.96 आलं. पण 1.96 हे काय आहे x वर्ग आहे. x वर्ग आहे. आपल्याला काय करायचं आहे एक्सची किंमत काढायची आहे. आता एक्सची किंमत काढायची म्हटल्यानंतर आपल्याला 1.96चे वर्गमूळ काढावं लागेल बरोबर का. एक्स वर्ग आहे त्यामुळे 196चे आपल्याला वर्ग काढावं लागेल. तर 196 कशाचा वर्ग आहे रे तर x बरोबर आपल्याला काय करावं लागेल 196चा वर्ग म्हणजे वर्गमूळ म्हणजे काय येणार आहे 14 येणार आहे बरोबर की नाही. 14चा वर्ग हा 196 आहे. त्यासाठी तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ घन आणि घनमूळ पाठ असणे खूप गरजेचं आहे. आता 196चं वर्गमूळ 14 आलं म्हणजे आता काय करणार इथे पॉईंट असल्यामुळे आपण इथे सुद्धा पॉईंट देणार आहे. पॉईंट विसरायचा नाही कारण की पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. आता त्यानंतर हे 14 आलं पर एक्सची किंमत किती आली 14 आली. परंतु आपल्याला विचारलेलं काय आहे की मोठी संख्या विचारली आहे. मग मोठी संख्या काय आहे रे 2x आहे बरोबर का. मोठी एक संख्या काय आहे आता मोठी संख्या काढू. मोठी संख्या 2x. मग आता 2x म्हणल्यावर 2 गुणुले एक्सची किंमत किती आली 1.4. मग 1.4 म्हणजे 14 दोन्ही 28. परंतु पॉईंट विसरायचा नाही 2.8 म्हणजे x वर्ग बरोबर किती आलं 2x बरोबर किती आली 2.8. म्हणजे आपली मोठी संख्या कोणती आली 2 पॉईंट म्हणजे 28 आलं 2.8. तर बघा आता पर्यायामध्ये आहे का बघूया आपण 2.8 आहे का. हां 4 नंबरच्या पर्यायामध्ये आपलं उत्तर बरोबर आहे. तर उत्तर समजलं असेल तर खरंच मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शिकवलेलं गणित तुम्हाला व्यवस्थित समजतं आहे का हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवत जावा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. बघा आता मित्रांनो पुढचा प्रश्न आहे 2 दशमान संख्यांचा गुणाकार 14.837 आहे. जर त्यापैकी एक संख्या 4.1 असेल तर दुसरी दशमान संख्या कोणती. आता बघा मित्रांनो 2 दशमान संख्यांचा गुणाकार पाठीमागे आपण एक गणित बघितलं होतं 3 नंबरचं का 4 नंबरचं गणित होतं. त्यामध्ये आपण ट्रिक वापरली ती 14.837. जर त्यापैकी एक संख्या 4.01 असेल तर आपलं उत्तर क्रमांक काय आहे ते आपण बघायचं आहे. त्यामध्ये आपण काही ट्रिक्स वापरल्या होत्या तसेच आपण ट्रिक्स वापरणार आहे मित्रांनो. आता बघा इथे 3.7 3.07 3.007 आणि 37 आलेला आहे. म्हणजे ह्या पर्यायामध्ये सर्व ठिकाणी कसं आहे रे 37 3 आणि 7 हे अंक आलेले आहेत. मग आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला काय करावं लागेल रे ट्रिक वापरूया आपण कारण की एवढं मोठं गणित सोडवायला वेळ लागत आहे आणि वेळ लागतं आहे त्याच्यामुळे आपण ट्रिक वापरूया. कारण की आणि मी सध्या आता इथं ट्रिक वापरते परंतु तुम्ही हे गणित सोडून मला कमेंटमध्ये सांगायचं हे माझं उत्तर बरोबर आलेलं आहे का. तर बघा आता 14.837 लिहून घेऊया. 14.837 ही ट्रिक वापरली. पण आता मित्रांनो मी तुम्हाला काय सांगितलं होतं ट्रिक काय सांगितली होती. हा पॉईंट किती आहे 1 2 3 1 2 3 किती पॉईंट आहेत 3. तर मग मी इथं काय करते 3 लिहून घेतलं आणि त्यानंतर मी काय केलं
1 आणि 2 खालचे पॉईंट बघा, 1 आणि 2 नंतर पॉईंट आहे म्हणून इथं 2 घेतलं. 3 मधून 2 गेल्यानंतर उत्तर किती येतं? 1 येते मित्रांनो. त्यामुळे आता काय करायचं आहे मला? फक्त एक अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे. तर बघा, एक अंक सोडून कुठं पॉईंट आहे? बघा, ए नंबरच्या पर्यायामध्ये आहे, बी नंबरच्या नाही, सी नंबरच्या नाही, डी नंबरच्या तर नाही. डी नंबरच्या पर्यायामध्ये पॉईंटच नाही. इथं 1, 2, 3 अंक सोडून पॉईंट आहे म्हणजे हा सुद्धा पर्याय येणार नाही. बी नंबरच्या पर्यायामध्ये 1 आणि 2 सोडून पॉईंट आहे म्हणजे हा सुद्धा पर्याय येणार नाही. ए नंबरच्या पॉईंटमध्ये 1 अंक सोडून पॉईंट असल्यामुळे हा पर्याय येणार आहे. म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर क्रमांक 1 असणार आहे. तुम्ही काय करा, हे गणित भागाकार पद्धतीनं सोडून ह्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कळा. माझं उत्तर बरोबर आहे का हे सांगा. त्यानंतरचा बघूया. आता पुढचा प्रश्न आहे, जर 12,276 भागिले 1.55 बरोबर 7,920 तर 1,227.6 भागिले 7,920ची किंमत किती? तर आपल्याला भागाकार करायचा आहे मित्रांनो. भागाकार करण्यासाठी आपण गणित लिहून घेऊया अगोदर. बघा, गणित लिहून घेताना 1227.6 भागिले 7,920 हे झालं आपलं गणित. आता काय करायचं आपल्याला? याला भाग घालवायचा आहे मित्रांनो. भाग घालवायसाठी आता आपल्याला पॉईंट काढून टाकण्यासाठी आपण 10ने गुणाकार करतो. त्या पद्धतीने आपण गुणाकार करून पॉईंट घालून टाकू. 12,276 मित्रांनो भागिले, इथे पॉईंट घालवल्यामुळे 2 शून्य वाढले मित्रांनो. त्यानंतर आपल्याला भागाकार करायचा आहे. आता भागाकार खूप मोठा असल्यामुळे आपण छोट्या संख्येने भाग घालू. 9ने बघा, 9ने भाग घालूया. 9×8 = 72 राहिले 7. 9×8 = 72 आणि 2 शून्य आले. 9×1 = 9 राहिले 3. 9×3 = 27. 9×3 = 27 राहिले 5. 9×4 = 54. 9×4 = 36. काय आले मग? बघा, 1,364 भागिले 8,800 आलं. आता इथे सुद्धा आपल्याला भाग घालवायचा आहे मित्रांनो. कोणत्या संख्येने भाग घालवायचा? आता इथे 4ने भाग घालूया. 4×2 = 8. 4×2 = 8. 0 0. 4×3 = 12 राहिले 1. 4×1 = 16 आणि 4×1 = 4. तरीसुद्धा खाली काय आलं? 341. आपलं उत्तर तयार झालेलं नाही अजून. 2,200. त्यानंतर बघा, 310 भागिले 2,200 उत्तर येते 341 आहे. त्यानंतर 341ला आपल्याला भाग घालवायचा आहे मित्रांनो. 11×2 = 22. 0 0. 11×3 = 33. हातच्याले 1. 11×1 = 11. 11×1 = 11. बघा आता 31.0 वाढून घेतला आपण भागिले 200. 200 31ला भाग घालवल्यानंतर आपलं उत्तर येते 0 0. 1 2 2 5 10 2 5 10. तर उत्तर आपलं काय येते 0.155 हे आपलं उत्तर आलं. पर्यायामध्ये आहे का बघून घेऊया. 0.155. बघा मित्रांनो, 0.155 हे उत्तर आपलं आलं. मगाशीसुद्धा ट्रिक आपण वापरली तर चालते मित्रांनो. पॉईंट देऊन ट्रिक्स वापरली ते चालते. तर आपलं उत्तर क्रमांक काय येणार आहे? सी नंबरचा येणार आहे मित्रांनो. आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया लगेच. जेव्हा 48.480ला 8ने भागावे तेव्हा येणारा भागाकार डॅश डॅश असेल. जेव्हा 48.480ला 8ने भागावे तेव्हा येणारा भागाकार डॅश डॅश असेल. तर मित्रांनो गणित करून बघायचं आहे आपल्याला. बघा, 48.480 भागिले 8ने भागावे तेव्हा येणारा भागाकार किती असेल असं विचारलेलं आहे मित्रांनो. तर बघा, करून बघूया आपण भागाकार. सोपा आहे भागाकार. 8 × 48. 8
एक मिनटं 4 48.480 भागिले 8 8 एके 8 8 सक्क 48 खालचा पॉईंट वर घेतला नंतर काय आले 0चा भाग घालवला कारण की 8ने 4ला भाग जात नसल्यामुळे 0चा भाग घालवायचा आहे आणि नंतर 8 सक्क 48 आणि राहिलेला 0. तर मित्रांनो उत्तर आपला येते 6.060 हा भागाकार आलेला आहे आपला 6.060. तर हे उत्तर आपल्याला आहे. तर बघा पर्यायामध्ये हे आपलं उत्तर आलेलं आहे का बघायचं आहे. बघा पर्यायामध्ये उत्तर आलेलं आहे का 6.060 बरोबर आहे मित्रांनो. आपलं उत्तर क्रमांक 1 आलेलं आहे. 48.480ला 8ने भागल्यानंतर उत्तर काय येते तर 6.060 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. तर मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे स्वाध्याय क्रमांक 4.3 अशाच पद्धतीनं सोडवून घेणार आहे. जर तुम्हाला या व्हिडिओमधील कोणतंही गणित नाही समजलं तरीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवू शकता. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 7 नंबरचं गणित जे मी फक्त ट्रिक्स वापरली होती या 7 नंबरच्या गणिताची मी फक्त ट्रिक्स वापरली होती ते सोडवून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे का. जर घ्यायचा असेल तरीसुद्धा आपण घेऊ शकतो. तर चला तरीसुद्धा एक गणित तुम्ही मी ट्रिक्स सांगितली तुम्ही सोडवून मला नक्की सांगा की मी काढलेली ट्रिक्सने उत्तर बरोबर येत आहे. जर तुम्हाला समजत असेल तर. नाही समजलं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की हे गणित सोडवून द्या म्हणून. तर मी ते गणित तुम्हाला सोडवून देण्याचा प्रयत्न नक्की करेन. प्रयत्न नाही तर तुम्हाला कमेंटमध्ये सोडवून गणित देईल की कशा प्रकारे ह्याचं उत्तर काढण्यात आलेलं आहे. पण मित्रांनो नवोदयमध्ये आणि स्कॉलरशिपमध्ये ट्रिक्स वापरणे खूप गरजेचं आहे कारण की वेळ कमी असतो आणि आपल्याला लवकरात लवकर पेपर कवर करणे गरजेचं असते. त्यामुळे ट्रिक्स लक्षात असणे तुमच्यासुद्धा खूप गरजेचं आहे कारण ट्रिक्समुळे तुमचं गणित फास्ट होतं आणि लवकरात लवकर सुटतं. आणि जर तुम्ही गणिताच्या पूर्ण क्रिया जर करत राहत असाल तर तुम्हाला गणितामध्ये वेळ कमी पडणार आहे. आणि बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा निरीक्षण केलं तरीसुद्धा तुम्हाला ट्रिक्स समजल्या तर लवकरात लवकर उत्तर समजेल. आणि जर तुम्ही पर्याय कट केले तर मित्रांनो अजून तुम्हाला जास्तीत जास्त लवकरात लवकर वेळ भरपूर मिळणार आहे. अवघड गणिताला तुम्हाला वेळ पुरेल असा तुम्ही काही गणिताच्या ट्रिक्स माहिती करून घ्या. आणि जरी माहिती नसतील तर आपण आपला स्वाध्याय पूर्ण झाल्यानंतर आपण ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्हाला गणिताचा भाग गणिताचे जे प्रश्न आलेले असतात परीक्षेमध्ये आत्तापर्यंत झालेल्या नवोदय स्कॉलरशिपच्या परीक्षेतले गणितातले जे प्रश्न आहेत ते ट्रिक्सच्या माध्यमातून कशा प्रकारे सोडवता येतील हे आपण पाहणार आहे. आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा तुम्ही कमेंट करत नाही कारण की तुम्ही लाईकही नाही करत आणि कमेंटही करत नाही. यामुळे तुम्हाला भरपूर प्रमाणात ट्रिक्स गरजेचे आहे. तुमच्यासाठी ट्रिक्स खूप गरजेचे आहे मित्रांनो कारण की तुमचे तलाठी ह्याचे स्कॉलरशिपचे नवोदयचे गणित जे आहेत ते पोलीस भरती तलाठी भरतीला येणारे गणितापैकी गणित आहेत. त्यामुळे ट्रिक्स तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही ओव्हर अभ्यास केला तरी चालेल आणि जास्तीत जास्त अभ्यास करून सराव करणे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. मराठी व्याकरण सोपं आहे परंतु मराठीच्या ग्रामीण भागातले शब्दसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे. बुद्धिमत्तेच्या ट्रिक्स वापरा. बुद्धिमत्तेच्या आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करा आणि त्यानंतरसुद्धा तुम्हाला गणिताचा पूर्णपणे स्वाध्याय पूर्ण करून आपल्याला लवकरात लवकर प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे. आणि प्रश्नपत्रिका तुम्ही जेवढ्या प्रमाणात जास्तीत जास्त सराव करसाल तेवढ्या प्रमाणात तुमचा अधिक सराव होणार आहे आणि तुम्हाला कोणत्याही परीक्षेच्या वेळेस तुम्हाला घाबरल्यासारखं किंवा घाई केल्यासारखं होणार नाही कारण की गणित हे प्रत्येक वेळेस तुम्हाला सरावाने सोडवावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही वर्ग घन जोडमूळ संख्या मूळ संख्या तसेच संयुक्त संख्या तसेच त्रिकोणी संख्या अशा ज्या शाब्दिक उदाहरणावरती गणिते येतात त्या गणिताचा सर्व भाग तुम्हाला पूर्णपणे पाठ करायचा आहे आणि गणित जास्तीत जास्त प्रमाणात सोडवायचं आहे. तर आजच्या भागामध्ये आपण 4.2 घेतलेला आहे. आज आपण व्हिडिओ इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 4.3 घेऊन येणार आहे.
तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात। जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा। धन्यवाद।